नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिवस. अशा प्रकारचा एखादा दिवस आपल्याला पाळावा लागतो याचा अर्थच असा आहे की ज्येष्ठ नागरिकांची स्थिती म्हणावी तशी चांगली नाहीये. म्हणजे एकीकडे वैद्यकशास्त्राने प्रगती केलेली आहे आणि मानवाचा आयुर्मान वाढवलेला आहे असं आपण म्हणतो, तेव्हा फक्त आयुर्मान वाढवून चालणार आहे का? तर नाही. कारण ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि आत्मसन्मानाने जगता येणं ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की भारतासारखा जो देश आहे तो तरुणांचा देश आहे. इथे तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. याच देशामध्ये वृद्धांची संख्या, त्याची आकडेवारी जर बघितली तर ती देखील लक्षणीय अशी आहे. मग अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना आत्मसन्मानाने जगता यावं यासाठी समाजाची जबाबदारी देखील खूप महत्त्वाची ठरते. मग इथे समाज म्हटलं की कुटुंब आलं, शासन आलं, समाजातले विविध संस्था, घटक या सगळ्यांचं मिळून ही जबाबदारी ठरते. कारण मंडळी, तसं बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती हा कधी ना कधी या अवस्थेतून जाणार आहे. वृद्धावस्थेला त्याला बघावं लागणार आहे, त्याच्यावरही ज्येष्ठत्वाची पाळी येणार आहे. तेव्हा हा प्रश्न कुठल्या एखाद्या घटकाचा नाहीये, तर तो प्रत्येकाचा आहे, प्रत्येकाशी तो निगडीत आहे. अशा दृष्टिकोनातून आज आपण या विषयाकडे बघणार आहोत. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे तो विषय बघून घ्या. आजचा आपला विषय आहे ज्येष्ठांचे संरक्षण आणि आत्मसन्मान, समाजाची जबाबदारी. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे प्रकाश नारायण बोरगावकर यांना. हे हेल्प एज इंडिया या संस्थेचे संचालक आहेत. मागील 28 वर्षापासून ते या संस्थेशी जोडले गेलेले आहेत आणि ही संस्था मागील 38 वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर कार्य करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य ज्येष्ठ नागरिक कृती समितीचे ते एक सदस्य आहेत. भारत आणि भारताबाहेर जाऊनही त्यांनी या विषयाच्या संदर्भामध्ये विविध सेमिनार अटेंड केलेले आहेत. याच्यावर बरंच त्यांनी काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे आणि लंडनचे प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांचं भरभरून कौतुकही केलेलं आहे. हे विशेष इथे नमूद करते. आणि मंडळी, या विषयाच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील थेट आमच्याशी संपर्क साधा, प्रश्न विचारा, उत्तर मिळवून घ्या. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत. फोन नंबर बघा, 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला मी सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून आपलं स्वागत. सर, खूपच महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मी पहिलाच प्रश्न तुम्हाला आधी हा विचारणार आहे, कारण ही कल्पना मला वाटतं प्रत्येकाला आहे की ज्येष्ठ नागरिकांची स्थिती आज म्हणावी तेवढी समाधानकारक नाहीये. आपण कितीही म्हटलं की त्यांच्यासाठी आपण या योजना करतोय, हा प्रयत्न करतोय, तरी देखील ही वस्तुस्थिती आपल्याला जाणवते. आज संख्या काय सांगता येऊ शकते सर? महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांची भारतातली संख्या काय आहे? सर्वप्रथम तर मी दूरदर्शनचे आभार मानतो आणि सखी सह्याद्रीचे की त्यांनी आज या 15 जून हा जो दिवस आहे की ज्याला आपण वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे असं म्हणतो, आणि या संदर्भात तुम्ही हे चर्चासत्राचं आयोजन केलं, याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संख्यांबद्दल जर सांगायचं झालं तर आज भारतामध्ये जवळपास 12 कोटी ही ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशांना आम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणतो. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 1,24,00,000 ही ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. आणि यातले 90% ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे रिटायर्ड झाले आहेत, ते अनऑर्गनाइज सेक्टरमधून, प्रायव्हेट कंपन्यांमधून, कारखान्यामधून किंवा डेली वेजेस जे वर्कर जे आपण म्हणतो असे आहेत. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे पेन्शन किंवा रेग्युलर इन्कम असं दर महिन्याला नाहीये. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी निदर्शनास आली आहे. नक्कीच सर, ती महत्त्वाची गोष्ट काय आहे तुमच्याकडनं जाणून घेते. बघा, विषय असा आहे की कार्यक्रम सुरू होताच आपल्याला फोनचा ओघ सुरू झालेला आहे. प्रेक्षकांना प्रश्न विचारावेसे वाटतात. गोरखनाथ सोलापूरवरनं बोलतायत. हॅलो हॅलो. हा, बोला. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. मी गोरखनाथ बिकेकर सोलापूर येथून बोलत आहे. बोला. सॉरी, मी करमाळ्यातून बोलत आहे. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे, तर ज्येष्ठांसाठी सरकारने कुठल्या कुठल्या योजना आखलेल्या आहेत का? नक्कीच नक्कीच गोरखनाथजी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर सर आपल्याला सविस्तर माहिती देणारच आहेत. मला वाटतं सर थोडंसं त्यांच्याही प्रश्नाला उत्तर देऊयात, कारण आपण नंतर ओघाने शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याही बाबतीत बोलणार होतो आणि आपण जो महत्त्वाचा मुद्दा सांगत होता तोही नमूद करा. ओके, जसं मी सांगत होतो की महत्त्वाचा मुद्दा मला हाच एक सांगायचा होता की ज्येष्ठ नागरिकांची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 40% ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे एकटे राहतात. एकटे राहतात म्हणजे त्यांना मुलं बाळ आहेत आणि नातेवाईक आहेत, पण ते त्यांच्यासोबत राहत नाहीयेत.
आणि म्हणून हे 40% जे एकटे ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा खूप मोठा आहे. आणि जसं आता गोरखनाथांनी प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र सरकारच्या योजना काय आहेत, त्याबद्दल मला सांगायचं की सर्वात पहिली योजना जी आहे ती आहे श्रावणबाळ योजना. या श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांना जे दारिद्र्य रेषेखाली ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 600 रुपये श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत मिळतात आहे. आणि आताच काल आम्ही एक कार्यक्रम घेतला होता तेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले साहेबांनी सांगितलं की ही रक्कम त्यांनी 600 वरून 700 केलेली आहे. त्यामुळे आता 700 रुपये श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत हे ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच काही सवलती पण ज्येष्ठ नागरिकांना मिळतात. उदाहरणार्थ आपल्याला माहित असेल की एसटीमध्ये 50% सवलती ज्येष्ठ नागरिकांना मिळते. रेल्वे प्रवासात सुद्धा त्यांना सवलत मिळत आहे. विमान प्रवासात सुद्धा त्यांना सवलत मिळत आहे. आणि त्याचबरोबर ट्रेनमध्ये सुद्धा आणि बसमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी काही राखीव आसनं पण ठेवलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केलेलं आहे ज्याला आपण म्हणतो की स्टेट पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक धोरण. आणि हे धोरण आता 2013 साली महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं आहे आणि याची अंमलबजावणी आता लवकरच होणार आहे. आणि या धोरणाच्या अंतर्गत बराचसा फायदा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. बरोबर आहे सर. शासन त्यांच्या परीने प्रयत्न करतं, पण मुळात ज्येष्ठ नागरिकांचे जेव्हा आपण प्रश्न या संदर्भात बोलतो ना सर, तेव्हा आपण टक्केवारी सांगितली, आकडेवारी सांगितली, संख्या वाढतीये आणि त्यातही एकटे राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची दुर्दैवाने आपल्याकडे संख्या वाढत चाललेली आपण बघतो. मग आपण जेव्हा स्थिती म्हणतो सर आणि आपण शारीरिक अत्याचारांचा जो मुद्दा आपण घेतला किंवा संरक्षणाचा आपण म्हणू रादर, तो मुद्दाही तेवढाच महत्वाचा आहे. पण आपण एकूणच स्थितीवर जर आपण प्रकाश टाकला, कारण फक्त शारीरिक नाही सर, मानसिक संरक्षण हा देखील भाग ज्येष्ठांच्या बाबतीत तेवढाच महत्वाचा खूप महत्वाचा आहे. काय सांगता येऊ शकतं सर, स्थिती काय आहे आज ज्येष्ठांची स्थिती, असं आपण ढोबळ मनाने विचार करायला गेलं तर आपल्याला काय जाणवतं? जसं मी सांगितलं की 40% ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, पण त्यापुढे असे आमच्या निदर्शनास आलंय की जवळपास 78% ज्येष्ठ नागरिक हे ग्रामीण भागात आणि शहरामध्ये स्लम एरियामध्ये आणि चार्ज सिस्टममध्ये राहतात आहे. ही सगळ्यात महत्वाची घटना आहे. बरं, यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक 90% जे आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक उत्पन्न दरमहा नाही आहे, त्याच्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबना कुठे ना कुठेतरी होत आहे. दुसरा आम्ही जो सर्व्हे केला त्याच्यावर आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुलं बाळं स्वतःजवळ ठेवत नाहीत आणि त्यांना विचारत सुद्धा नाही. आणि म्हणूनच या अनुषंगाने युनायटेड नेशननी आजचा जो दिवस आहे 15 जून हा त्यासाठीच त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की हा दिवस ज्येष्ठ नागरिकांना जो त्रास होतोय, त्रास म्हणजे त्यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास, दोन्ही प्रकारचे त्रास त्यांना होतात आहे. आणि हे त्रास फक्त कुटुंबाकडूनच नव्हे तर समाजातूनही होत आहे. आणि कुठेतरी याबद्दल जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे आणि वृद्धांना एक आधार देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस जो आहे, या दिवशी मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सुरक्षेचा आणि आत्मसन्मानाचा विचार करावाच, पण त्याचबरोबर समाजाची सुद्धा जिम्मेदारी बनते ज्याला आपण असं म्हणू शकतो किंवा त्यांचं कर्तव्य आहे. त्यांनी सुद्धा ज्येष्ठांकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. कारण आपल्याकडे जी एकत्र कुटुंब पद्धती आधी होती ती आता हळूहळू नाहीशी होत चालली आहे. आणि या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे नाहीशी होत झाल्यामुळे त्याचा जो सगळ्यात मोठा दुष्परिणाम जो दिसतोय तो म्हणजे ज्येष्ठ नागरिक एकटे पडले आहे. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी पण निदर्शनास येत आहे की ही जी युवा पिढी आहेत किंवा ही जी काही मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना सुद्धा आपल्या आजी आजोबांचं प्रेम मिळत नाहीये, कारण ते त्यांच्यासोबत राहत नाहीये. मग अशी पिढी जी आपल्या आजी आजोबांसोबत राहत नाहीये, त्यांना प्रेम मिळत नाही, ही पिढी पुढे कशी होणार? म्हणजे हा प्रश्न फक्त ज्येष्ठांपुरता मर्यादित नाहीये, तर आज संपूर्ण कुटुंब संस्थेवर ह्या प्रश्नामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत असंही म्हणता येऊ शकतं. सर, चेंबूरवरनं आपल्याला फोन आहे, अमोल बोलतायत, काय म्हणतायत बघूयात. अमोघ बोलतायत, बोला. हो, नमस्कार. नमस्कार. हा मॅडम, नमस्कार अमोघजी, प्रश्न विचारा. मला सरांना विचारायचं आहे की अशी काही सधन मुलं आहेत की आई वडिलांना घरातून बाहेर काढतात आणि म्हातारपणी त्यांना खूप त्रास भोगायला होते, अशा लोकांसाठी कायद्यामध्ये शिक्षेची काय तरतूद आहे का? नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. सर, आपण जे मगाशी म्हणालो ना की शेवटी एकटेपणा किंवा अनेक प्रश्न आहेत, त्यातला सगळ्यात जास्त मला वाटतं मेजॉरिटीनी जो प्रश्न आहे की मुलांकडनंच जो छळ होतो, घरात असूनही छळ होतो, त्या संदर्भामध्ये कायद्यात काय तरतुदी आहेत सर? कायद्याबद्दल सांगण्या अगोदर मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हेल्पेज इंडियातर्फे गेली 5 वर्ष झाले आम्ही एक सर्व्हे करतोय. बरं.
हा संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात आम्ही करतो आणि त्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की ज्येष्ठांना त्रास देणारी फक्त 2च व्यक्ती दिसतात आहे, एक म्हणजे त्यांचा मुलगा आणि एक सून. बर फक्त त्यांचं प्रमाण जे आहे ते दरवर्षी थोडंफार बदलत राहतं. म्हणजे त्रास जो होत आहे तो मुलांकडूनच होतोय. आणि खरोखरच मग अशा वेळी जेव्हा मुलं त्यांना त्रास देतात, घराच्या बाहेर काढतात आणि मग असं वाटतं की आता त्यांनी कोणाकडे जावं, असा काही कायदा आहे की नाही. कारण जेव्हाही ज्येष्ठ व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करायला जातात तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा त्याची साधी NC सुद्धा घेतली जात नाहीये. FIR तर दूरच राहिलाय. आणि मग त्यांना असं वाटतं की आम्हाला कुठे कायद्याचा आधार आहे की नाही. पण मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की एक कायदा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्या कायद्याचं नाव आहे वेलफेअर अँड मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007. हा 2007 सालापासून हा कायदा आलेला आहे आणि हा कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा कार्यान्वित आहे. हा कायदा काय सांगतो? कायद्याप्रमाणे कायद्याने सरळ सांगितलंय की प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. आणि मूल म्हटलं म्हणजे मग मुलगा आला, मुलगी आली, स्वतःची मुलं आली, दत्तक घेतलेली मुलं आली आणि सावत्री मुलं आली. पण ज्या ज्येष्ठ नागरिकांनी लग्न केलं नाही, मग अशा ज्येष्ठ नागरिकांचं काय? तर त्या कायद्यामध्ये पुढे असंही म्हटलंय की अशा ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी लग्न केलं नाही तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. पुढे असंही या कायद्यामध्ये असं म्हटलंय की जर त्यांना फक्त मुली असतील आणि मुलींची लग्न झाली असतील तरी सुद्धा त्यांनी आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. आणि सर्वांनी मिळून आई वडिलांना दर महिना जवळपास 10,000 रुपयेपर्यंतचं त्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि हे जर समजा त्यांनी केलं नाही तर त्याबद्दल कंप्लेंट होऊ शकते आणि मुलांना 3 ते 6 महिन्याचा तुरुंगवास किंवा 5,000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. अच्छा. पण या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचा प्रश्न हा येतो की मग ही कंप्लेंट कुठे करायची जर मुलं पैसे देणार नाहीत? मुळात काय होतं सर, ज्येष्ठ नागरिक किंवा कुठलेही आई वडील आधी मुलांच्या विरुद्ध अशी कुठली कंप्लेंट करायलाच आपल्याकडे धजावतात का, जातात का, सामोरे जातात का, हा एक मुळात प्रश्न आहे. आणि त्यातही खूप छळ झाल्यानंतर जात असतील तरी कुठे जायचं, कुठे संपर्क साधायचा, नेमकं काय पाऊल उचलायचं, आणि जी त्यांची काही वृद्धापकाळामुळे स्थिती असते ती शक्तीही नसते सर. तर एकूणच या सगळ्या बाबतीत आपण काय त्यांना मार्गदर्शन कराल? आपण बरोबर म्हणालात की ज्येष्ठ नागरिक पुढे येऊन खरंच कंप्लेंट करत नाही, मुलांकडून सतत छळ सहन करतात, ऐकत राहतात, पण पुढे येऊन कोणाशी ते बोलत नाही. म्हणून आज आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही पुढे या आणि बोला आणि शेअर करा, कारण हे खूप महत्वाचं आहे. आणि हा जो कायदा मी तुम्हाला सांगितला आहे वेलफेअर अँड मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007, या कायद्यामध्ये सुद्धा पुढे असं म्हटलं आहे की जर तुम्हाला त्रास होत असेल, मुलं बाळ तुम्हाला पैसे पण देत नसतील तर तुम्ही या कायद्याच्या अंतर्गत कंप्लेंट करू शकता. पण ही कंप्लेंट कुठे करायची? तर ही तुमच्या जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये SDO सब डिव्हिजनल ऑफिसर आहे त्यांच्या अंतर्गत हे या कायद्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला ही कंप्लेंट करायची आहे. तुम्हाला कोर्टामध्ये जायचं नाहीये, तुम्हाला फक्त या SDO ऑफिसमध्ये जाऊन त्यांना एक पत्र द्यायचं आहे, लिहून द्यायचं आहे की असा असा त्रास मला होतो, माझ्या मुलांची नाव ही आहे, पत्ता हे आहे. आणि ते जर जाऊ शकत नसतील तर त्यांच्यातर्फे त्यांचे नातेवाईक किंवा कोणी पण व्यक्ती जाऊ शकते किंवा एखादी NGO सुद्धा त्यांच्यातर्फे जाऊन अशा प्रकारचं पत्रक देऊ शकतं. आणि पुढे त्या कायद्यामध्ये असंही म्हटलं आहे की हे पत्र मिळाल्यानंतर SDOनी त्या ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या मुलांना बोलावून त्यांची सुनवाई करून घ्यायची आहे आणि पहिल्या सुनवाईनंतर 4 महिन्यामध्ये त्यांना याचा निर्णय पण द्यायचा आहे. यासाठी कुठलीच कोर्टाची आवश्यकता नाही. हा खूप चांगला कायदा आलेला आहे. खरंय खरंय. म्हणजे आधी सामोपचाराने प्रश्न मिटतोय का हे बघणं गरजेचं आहे आणि मग जर त्यातनं मार्ग निघत नसेल तरच पुढचं पाऊल ते उचलू. कारण हे जे मी 4 महिने तुम्हाला मुद्दाम सांगितलं याचं मागचं कारण हे आहे की त्या कायद्यामध्ये पुढे असंही म्हटलंय की SDO आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे व्यक्ती हे मिळून आधी समुपदेशन करणार आहे, हे काउन्सिलिंग करणार आणि त्याच्यातून जर मार्ग नाही निघाला तर मग शेवटी त्यांना 4 महिन्यामध्ये निर्णय द्यायचा आहे. बरं सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. साधना आपल्याशी बोलू इच्छित आहेत. हॅलो. नमस्कार. नमस्कार. काळे बोलते ठाण्याहून. बोला. मला असं विचारायचं होतं की आता जी चर्चा चालली आहे त्याच्यापेक्षा अनेक असे सिनियर सिटीजन्स आहेत की ज्यांची मुलं परदेशात आहेत, मुलांचे संबंध अतिशय चांगले आहेत आई वडिलांशी, पण काही परदेशी कायद्यामुळे म्हणा किंवा काही अडचणींमुळे म्हणा त्या आई वडिलांना भारतातच राहावं लागतं. तर अशा वेळी मुलं येऊन भेटतात, आम्ही तिथे जातो, पण इतर वेळी आम्ही काय काळजी घेतली पाहिजे किंवा शासन काय मदत करतं? आपल्याला एक फोन आलेला आहे सर, आधी तो फोन घेते. भारत वावळ बोलतात डोंबिवलीवरनं. बोला. सर, माझा प्रश्न असा की प्रत्येक व्यक्ती ही कधी ना कधीतरी ज्येष्ठ नागरिक होतच असते. प्रश्न असा की मुंबई सारख्या अतिशय व्यस्त शहरामध्ये जागेची अडचण असताना ज्येष्ठ नागरिक घरामध्ये असताना एक प्रकारची अडचण किंवा अडगळ वाटू लागते. त्याचप्रमाणे आजची जीवनशैली पाहिली
तर हा ज्येष्ठ सैनिक पुष्कळ वेळा आत्मसन्मान पण दुखावला जातो. तर यासाठी हल्ली बरेच वृद्धाश्रम निघाले आहेत. हा पर्याय होऊ शकतो का? त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सरकारतर्फे सिनियर सिटीजन होमची व्यवस्था केली जाते. तर आपल्या देशामध्ये खाजगी संस्थांमार्फत असे सिनियर सिटीजन होम तयार होऊन त्या लोकांना आधार मिळू शकत नाही का? यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच भारतजी, सगळे मुद्दे महत्वाचे सर. पण मी आधी जरा तुम्हाला साधनाजींच्या प्रश्नाकडे वळवणार आहे, कारण प्रश्न बरेच आहेत. आपण सगळेच त्याच्यावर आपण प्रकाश टाकणारच आहोत सगळ्या प्रश्नांवर. पण त्यांचा जो प्रश्न होता ना, की आज आपल्याकडे समाजामध्ये आपण बघतोय की परदेशी मुलं आहेत आणि वृद्ध माता पिता इथे आहेत भारतामध्ये. अशी संख्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसते अशा वृद्धांची, आणि त्यांचे असंख्य प्रश्न आहेत सर. पण त्यांनी जो प्रश्न विचारला साधनाजींनी, की परदेशी मुलाकडे जायचं आहे पण तिथली सिटिझनशिप मिळणं हा एक अडचण आहे आणि म्हणून त्यांना इथे थांबावं लागतंय, किंवा त्याला जोडून मला तुम्हाला असं विचारायचं सर, की बऱ्याचदा असं दिसतं की वृद्धांना तिकडे परदेशी करमत नाही आणि आपलं घर, स्थावर, जे काही मालमत्ता, नातेवाईक यांच्यामध्येच त्यांना राहायचं असतं. आणि मग अशा वेळी काय करायचं? दोन्ही प्रश्नांना त्या अनुषंगाने आपण काय मार्गदर्शन कराल? आणि सध्या विद्यार्थ्यांचं परदेशात जाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे गेल्या या 5 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात येईल की बरीच मुलं ही शिकण्यासाठी परदेशात जातात आणि एकदा तिथे गेल्यानंतर मग तिकडेच ते इंटर्नशिप करतात, त्यानंतर तिकडे जॉब घेतात आणि तिकडे सेटल होतात. आणि तिकडे ते सेटल झाल्यानंतर मग इकडे आईवडील एकटे राहतात. तर यामध्ये मग जेव्हा आईवडील त्यांना भेटायला जातात तर 2 गोष्टी आहेत. एक तर कधी कधी असं होतं की तिथे ते शॉर्ट स्टेसाठी काही दिवसांसाठी जातात, राहतात, त्यांना तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण जास्त दिवस तिथे राहू शकत नाही, कारण त्यांना तिकडची जीवन पद्धती म्हणा, तिकडची जीवनशैली आणि ती त्यांना पटत नाही आणि मग ते परत येतात. दुसरा प्रॉब्लेम अजून हा होतो की सिटिझनशिप. कारण मुलाला सिटिझनशिप मिळाली असते पण आईवडिलांना सिटिझनशिप मिळत नाही. याबद्दल मला एवढंच सांगायचं आपल्या सगळ्यांना की प्रत्येक देशाच्या सिटिझनशिपचे काही ना काहीतरी नियम आखलेले आहेत. त्यासाठी त्या नियमानुसारच ती सिटिझनशिप तुम्हाला मिळते. आपण ज्येष्ठ आहोत म्हणून आपण गेलं पाहिजे आणि आपल्या सरकारने काही आपल्याला मदत केली पाहिजे असं बऱ्याच लोकांना वाटतंय, पण ते जवळपास शक्य नाही. कारण तुम्हाला त्यांचे जे कायदे आहेत, त्यांचे जे काही रूल्स, रेग्युलेशन, लॉज आहेत ते तुम्हाला पाळणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ती सिटिझनशिप मिळते. पण ती मिळेपर्यंत तुम्ही इथे एकटे राहतात. जेव्हा तुम्ही एकटे राहतात, कारण आईवडिलांचं शेवटी कसं असतं की मन मुलामध्ये असतं, त्यामुळे अपेक्षा भरपूर असते. मुलांनी यावं, हे करावं, तिकडे तो मुलगा बिझी असतो त्याच्या कामामध्ये आणि त्याचं येणं होत नाहीये. मग अशा वेळी या एकट्या राहणाऱ्या आईवडिलांनी काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आज या सगळ्या असे जे एकटं राहणारे ज्येष्ठ नागरिक आहे यांना कळकळीची एक विनंती करायची आहे की तुम्ही परिस्थिती समजून घ्या, सत्य परिस्थिती आधी स्वीकारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या आजूबाजूला जी मंडळी आहे, तुमचे नातेवाईक आहे, तुमचे मित्रमंडळी आहे, तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवा ना. कारण हा जो आता वेळ तुम्हाला मिळाला आहे, हा एकटेपणाचा जरी असला तरी ही तुमच्या जीवनाची सेकंड इनिंग आहे आणि सेकंड इनिंग तुम्ही आनंदाने आणि उत्साहाने साजरी करा. कारण तुमच्या ज्या काही आशा, इच्छा किंवा तुमचे काही जे हॉबी किंवा छंद ज्याला आपण म्हणतो, जे आजपर्यंत तुम्ही पूर्ण करू शकले नाहीत, आता ही सेकंड इनिंग त्याच्यासाठी आहे. संधी मिळाली आहे. या संधीचं तुम्ही सोनं करून घ्या आणि आनंदाने जगा. दृष्टिकोन बदलला की प्रश्नांचं स्वरूप आपोआप बदलणार आहे. आता त्यांचा जो रोख होता ना सर, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्या अनुषंगाने पण थोडंसं आपण, कारण सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण विशेष भर देणार आहोत, त्यावर मुद्द्यावर सविस्तर बोलणार आहोत. पण काय सांगता येऊ शकतं अशा लोकांनी काय करता येऊ शकतं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात? सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने मी एवढंच सांगू इच्छितो की जे एकटे ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आधी आपलं नाव नोंद करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक पोलीस स्टेशनने आता हे अभियान सुरू केलं आहे की त्यांच्या परिसरात किती ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन नाव रजिस्टर करा. त्याचबरोबर तुमच्याकडे काम करणारे जितके काही नोकर आहेत, सेवक वर्ग आहे, त्या सगळ्यांचे नाव, नंबर, फोन नंबर, बोटाचे ठसे, तुमच्याकडे येणारा दूधवाला, लॉन्ड्रीवाला, अजून इतरही कोणी असतील त्यांची सुद्धा नाव, नंबर आणि बोटाचे ठसे तुम्ही आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जरूर द्या. कारण हे आवश्यक आहे. आणि पोलिसांकडे दिल्यानंतर दर आठवड्याला पोलिसांतर्फे सुद्धा हा राऊंड होत असतो. ते नेहमी पाहणी करतात. कारण आपल्या असं लक्षात आलं असेल की या मुंबई शहरामध्येच या गेल्या 6 महिन्यामध्ये जवळपास 5 ते 6 ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाली आहे. आणि या प्रत्येक हत्येनंतर लक्षात असंच आलं की त्यांच्याकडे काम करणारीच कोणी व्यक्ती होती, त्यांनीच ही हत्या केलेली आहे. सर, परिचित आणि ज्यांना माहिती आहे असेच लोक हे कृत्य करतात. म्हणून तुम्ही या सगळ्यांची नोंद करणं आवश्यक आहे. पण त्याचबरोबर या लोकांचे फोन नंबर तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारची लोक यांच्याकडे सुद्धा देण्याची आवश्यकता आहे. खरं सर, त्या अनुषंगाने आपण काल नुकतंच एक ऍप ची निर्मिती केलेली आहे, तर त्या संदर्भातही जर माहिती दिली तर फार बरं होईल. आमच्या अनेक ज्येष्ठांना त्याचा फायदा होऊ शकेल. काय सांगता येऊ शकतं? कारण बऱ्याच वेळी असं होतं की ज्येष्ठ नागरिकांना जेव्हा त्रास होतो किंवा अत्याचार होतो किंवा बऱ्याच गोष्टींची माहिती हवी असते, मग अशा वेळी त्यांना असं वाटतं की आपण आता कुठे जावं, कोणाकडे जावं.
कोणाला प्रश्न विचारावा किंवा कोणाकडे हेल्पलाईन असेल तर त्याचं आम्हाला माहिती व्हावी. तर या अनुषंगाने हेल्पेज इंडियानी कालच एक हेल्पेज SOS ॲप हा लॉन्च केलेला आहे. हा हेल्पेज SOS ॲप हा आहे, हा तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन असेल तर या अँड्रॉइड फोनवर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन किंवा हेल्पेज इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. एकदा तो तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमच्या त्या ॲपवर, म्हणजे इथे मला हे दाखवायचं आहे की अशा प्रकारचा हा ॲप आहे. पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर हे चिन्ह हे येत आहे, त्याच्यानंतर इथे SOS बटन येणार आहे. हेल्पेज SOS म्हणजे सेव्ह अवर सिनियर्स. अच्छा. हा, आणि हे लाल बटन SOSचं जसं तुम्ही प्रेस केलं, हे प्रेस केल्याबरोबर हा जो कॉल आहे हा ताबडतोब आमची हेल्पेज इंडियाची जी हेल्पलाईन आहे त्याचा नंबरही तुमच्या याच्यावर स्क्रीनवर येणारच आहे. तर हा SOS बटन तुम्ही दाबल्यानंतर ऑटोमॅटिकली हा कॉल आमच्या हेल्पलाईनला कनेक्ट होतो. बरं. मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असा, म्हणजे कुठल्याही तुम्ही जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, खेड्यामध्ये असाल किंवा भारतामध्ये इतरत्र कुठेही असलात तरी तुम्ही हा SOS बटन दाबल्यानंतर डायरेक्ट कॉल आमच्या जी स्टेट हेल्पलाईन आहे त्या राज्याची जी हेल्पलाईन आहे तिथे डायरेक्ट हे कनेक्ट होणार आहे. आणि मग आमचे याच्याविषयी जर काउन्सिलर आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर प्रेक्षकांना मी सांगते, काही प्रेक्षकांना जर हे नीट अजून उमगलं नसेल, कळालं नसेल किंवा त्यांना दिसलं नसेल तर आपण कार्यक्रमानंतर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही सरांचा नंबर आपल्याला देऊ आणि मग त्या अनुषंगाने आपण आपली ही जी ॲप विषयीची माहिती आहे ती आपण मिळवू शकता. सर, मी जरा भारत वावळ यांच्याकडच्या प्रश्नाकडे वळते, कारण आपण सुरक्षिततेच्या मुद्द्यावर आणखी आपल्याला बोलायचंच आहे. पण त्यांचाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा होता सर, की शहरांमधनं जागा कमी आहे आणि जेव्हा वृद्ध मंडळी घरामध्ये आहेत त्यांची अडचण होते. अशा वेळी त्या वृद्धांच्या समोर फार कुचंबणीचा प्रश्न असतो, कारण त्यांनाही ते कळत असतं की आपली अडचण होतीये जागेच्या अनुषंगाने. काय करायला हवं सर अशांनी? काय मार्ग काढता येऊ शकतो? मुंबईसारख्या शहरामध्ये जागेचा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बरं, त्यामध्ये अजून काय होतंय की सकाळची वेळ आहे ही खूप महत्वाची, कारण सकाळी सगळेजण ऑफिसमध्ये जाण्यासाठी बिझी असतात, मुलं त्यांच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी बिझी असतात आणि अशा या बिझी शेड्यूलमध्ये कुठेतरी एकटे ज्येष्ठ नागरिक हे नुसते कुठेतरी बसले असतात, त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही आणि मग ज्येष्ठांना असं वाटतं की आम्हाला कुठेतरी कोणी दुर्लक्षित करताय, मग आम्हाला कुठेतरी बाहेर जावं असं वाटतं. मग अशा वेळी त्यांनी कुठे जावं? तर यासाठी मला एकच सांगायचं की सध्या मुंबईसारख्या शहरामध्ये नाना नानी पार्क, आजी आजोबा उद्यान जे म्हणतो ते सुद्धा महानगरपालिकेने सुरू केलेले आहे आणि ही काळाची गरज आहे. कारण अशा प्रकारच्या पार्कमध्ये जाऊन ऍटलिस्ट ते जाऊन तिथे विसावा घेऊ शकतात, बसू शकतात, आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधू शकतात. पण त्याचबरोबर आम्ही सरकारला हे सांगितलं आहे की, आणि स्वयंसेवी संस्थांना सुद्धा हे सांगितलं आहे की तुम्ही आता प्रत्येक एरियामध्ये डे केअर सेंटर म्हणजे दिवसा काळजीवाहू केंद्र जे आपण म्हणतो हे सुरू करणं गरजेचं आहे. कारण वृद्धाश्रम हा काही पर्याय नाहीये त्याच्यामुळे तुम्ही डे केअर सेंटर हे जर सुरू केले तुमच्या परिसरामध्ये तर कमीत कमी तिथे जाऊन दिवसभर ही ज्येष्ठ नागरिक मंडळी बसू शकतील, आपले जे वयातली जी मंडळी आहे त्यांच्यासोबत ते संवाद साधू शकतील, काही ना काहीतरी बसलेल्या कामही करू शकतील. तिथे न्यूजपेपरही असतील, काही बुक्स असतील, टीव्ही पण ठेवला असेल म्हणजे ते न्यूज पण पाहू शकतात. त्याचबरोबर बसल्या काही त्यांना काम करायचं असेल तर ते कामही करू शकतात आणि मग नंतर दुपारी म्हणा किंवा सायंकाळी परत ते आपापल्या घरी जाऊ शकतात. त्यामुळे दिवसभर घरामध्ये असून जो त्यांना जो त्रास होत होता किंवा एकटेपणा जो वाटत होता तो जर नाहीसा होईल आणि दिवसभर ही व्यक्ती बाहेर असल्यामुळे घरामध्ये यांची लुडबुड नव्हती म्हणून सुद्धा युवा पिढी सुद्धा हे सुद्धा मंडळी खुश राहतील आणि सायंकाळी ते त्यांना आनंदाने वेलकम करू शकतील. तर अशा प्रकारचे डे केअर सेंटर सुद्धा निघणं काळाची गरज आहे. पण त्यांनी जो वृद्धाश्रमाचा प्रश्न विचारला तो पण तेवढाच महत्वाचा आहे, कारण वृद्धाश्रम मुळात ही संकल्पना कोणासाठी आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोणीच नाही, त्यांना कोणी पाहणारं नाहीये. कारण उतार वयामध्ये कोणी ना कोणीतरी आपली काळजी घ्यावी या दृष्टिकोनातून वृद्धाश्रम ही सुरू केलेले आहे. पण सध्या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या कमी झाली आहे आणि ज्येष्ठांची संख्या जास्त झाली आहे. बरं. तर हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि वृद्धाश्रम हे दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे फ्री स्टे जिथे म्हणजे आपण मोफत राहू शकता आणि दुसरा म्हणजे पे अँड स्टे म्हणजे आपण पैसे देऊन तिथे राहू शकतात. पण पे अँड स्टे मध्ये सुद्धा जवळपास 3,000 ते 25,000 त्याची मर्यादा आहे दर महिन्याची. त्यामुळे जे अफोर्ड करू शकतात त्या ठिकाणी ते राहू शकतात. काही स्वयंसेवी संस्थांतर्फे चांगले वृद्धाश्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत आणि ते चांगली सेवा देतात त्या ज्येष्ठ नागरिकांना. महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा आपल्याला माहितच असेल की मातोश्री ही वृद्ध संकल्पना यांनी सुरू केली होती. पण मध्यंतरच्या काळामध्ये शिवसेना भाजपचं सरकार असताना मातृश्री संकल्पना सुरू झाली आहे, पण त्यानंतर दुसरं सरकार आलं, त्यांनी अनुदान बंद केलं, त्याच्यामुळे बरेचसे वृद्धाश्रम एक मला या अनुषंगाने असा प्रश्न विचारायचा की मुळात वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्येष्ठांचा कसा असला पाहिजे याच्यावरही प्रकाश टाकू आहेत सर. पण औरंगाबादवरनं एक फोन आहे, तो फोन आधी घेते. हॅलो, SR बोलतायत, बोला.
मॅडम, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एसडीओ कडे त्यांच्या पाल्याविषयी तक्रार केली हा. तर ती जी एसडीओ निकाल देतो त्यांच्या बाजूने, तर ते पाल्य निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी करत नाही. बरं. मग अशा वेळेस एसडीओ म्हणतो मी काय करू, मग कायद्याने मला एवढंच अधिकार आहे फक्त, त्याच्यानंतर अधिकार नाही ना त्याला. म्हणजे ते ज्येष्ठ नागरिकाने काय करावं मग पुन्हा पुढं. एक फोन आलेला आहे आपल्याला. शरद चौधरी बोलतायत धुळ्यावरनं. हॅलो 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 शरदजी, हा, मला एक सरांना प्रश्न विचारायचा आहे. बोला. जर एखादी वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमासाठी जर काही फी भरू शकत नसेल, तिला कोणाचा आधार नसेल आणि ते पैसे फी भरण्याची क्षमता नसेल, तर अशा वृद्ध व्यक्तींसाठी काही तरतुदी आहेत का? नक्कीच. मला वाटतं सर आपण प्रकाश टाकलाय, पुन्हा एकदा सांगता आलं तर बरं होईल. जसं सुरुवातीला मी सांगितलं होतं की वृद्धाश्रम 2 प्रकारचे आहेत, की काही ठिकाणी फ्री स्टे पण आहे, म्हणजे त्यांना मोफतपणे राहू शकतात ते. आणि बरेच असे वृद्धाश्रम आहेत ज्या ठिकाणी पे अँड स्टे जरी असलं तरी काही ठिकाणी त्यांनी अशा सीट्स काही राखीव ठेवल्या आहेत ज्या फक्त गरीब आणि निराधार ज्येष्ठांसाठी आहे. आणि अशा वेळी त्यांना त्या ठिकाणी मदत जरूर होते. पण त्याचबरोबर हेल्पेज इंडिया सारख्या आणि इतरही सामाजिक संस्था जरूर अशा ज्येष्ठ नागरिकांना मदत करतील. त्यांना जर ऍडमिशन वृद्धाश्रमात घ्यायची असेल तर जरूर आम्ही त्यांच्यातर्फे त्यांना रिक्वेस्ट करू शकतो आणि त्यांना तिथे मोफतपणे ते राहू शकतात. बरं, म्हणजे स्वयंसेवी संस्थाच्या मार्फत गेले तर त्यांना तिथे तशा पद्धतीने स्टे मिळू शकतो. सर याच्यासाठी काही त्यांना कागदपत्राची पूर्तता करावी लागते का? म्हणजे दारिद्र्य रेषेखाली असण्याचा काही पुरावा वगैरे असं काही आहे का? हो, कागदपत्र म्हणून असं नाही, पण एक काही ना काहीतरी पुरावा हवा आहे त्यांचा. कारण आवश्यकता आहे उत्पन्नाचा म्हणा, पण त्याचबरोबर कोणीतरी त्यांच्यातर्फे सही करणारं पाहिजे. कारण कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये जेव्हा आपण कोणाला ऍडमिट करतो तेव्हा कोणी ना कोणीतरी एक व्यक्तीने तिथे विटनेस म्हणून पाहिजे. तो त्यांचा एक तर नातेवाईक म्हणा किंवा मित्र म्हणा, कोणीतरी हवाय. कारण उद्या जर समजा त्या व्यक्तीचं काही झालं तर त्यांना ते कळवावं लागणार आहे. पण प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये अशी सोय आहे? प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये सोय आहे. बरं, म्हणजे शरदजींना आपण सांगू शकतो की वृद्धाश्रमामध्ये अशा पद्धतीने जे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या पैसे देऊ शकत नाहीत, भरू शकत नाहीत, अशांसाठी सुद्धा आपण सोय करू शकतो. बरोबर आहे सर? सर, भारत वावळजींचा जो मगाशी प्रश्न आला होता ना, त्यांचा एक फार महत्वाचा मुद्दा राहून गेलेला आहे, त्याच्याकडे तुम्हाला जरा वळवते सर. की त्यांनी तुलना केली, आपण परदेशाशी जर आपण तुलना केली तर तिथल्या वृद्धांची जी स्थिती आहे ती खूप चांगली दिसते. सर, काय याच्या पाठीमागचं काय आहे? मग आपल्याकडे तशा पद्धतीने काय अशी सोय त्यांना पुरवली जात नाही असं वाटतं? फक्त एकच फरक आहे, आणि तो म्हणजे परदेशामध्ये सरकार संपूर्णपणे ज्येष्ठांची काळजी घेत आहे. बरं, त्यांना सगळ्या सुखसोयी सवलती त्यांना देतात. मग फार मोठा फरक आहे, खूपच मोठा फरक आहे. म्हणजे आपल्याला कल्पना नसेल की तिथे जे एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत, कारण परदेशात असं आहे की मुलं मोठी झाल्यानंतर 16 वर्षांनंतर ते घरात राहत नाही, त्यामुळे आईवडील एकटेच राहतात. आणि अशा वेळी त्या ज्येष्ठ नागरिकांची, त्या आईवडिलांची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती त्या शासनाची असते. आणि त्यांना काही जरी लागलं तर फक्त त्यांनी एक कॉल करायचा किंवा एक बटन दाबायचं, ते ऑटोमॅटिकली तो रिसीव्ह होतो सरकारतर्फे आणि त्यांना पाहिजे त्या सुखसोयी सवलती मिळतात. इव्हन ते आजारी असतील तर त्यांना ऍडमिट करता येतात, अँब्युलन्स त्यांच्या दाराशी येते, त्यांना ताबडतोब ऍडमिट केलं जातं, त्यांचा खर्च पण सरकारच करत आहे. तिथे ते मुळीच पाहत नाही की आता यांचं फॉर्म कोण भरेल किंवा पैसे कोण भरेल, जसं आपल्याकडे होतं बऱ्याच वेळी. कारण आपल्याकडे प्रॉब्लेम आहे तो की एखादा कोणी आजारी पडल्यानंतर आपण म्हणतो की अरे चला आधी, आणि मग तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आधी पैसे भरावे लागतात. पण तिथे तसं नाहीये. सरकार सगळी काळजी त्यांची घेते, ताबडतोब त्या व्यक्तीला ऍडमिट केलं जातं, त्यांचा औषधोपचार, त्यांचे उपचार लगेच सुरू होतात. तर अशा प्रकारच्या योजना आणि अशा प्रकारची सरकारची जबाबदारी जर भारतामध्ये सुरू झाली तर मला वाटतं बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल. खरंय सर, आपण आशा करूयात भविष्यामध्ये अशा प्रकारची सोय आपल्याकडे उपलब्ध होईल. किशोर नगरकर वरळीवरनं बोलतायत. हॅलो. नमस्कार. नमस्कार. काही ज्येष्ठ नागरिक असे असतात की साहजिकपणे त्यांची नातवंडांच्या बद्दल एक ओव्हर अटॅचमेंट असते. आता काय होतं की त्या पायामध्ये त्यांच्या न कळत मुद्दाम नाही, त्यांच्या न कळत त्या मुलाच्या फॅमिलीमध्ये नाही म्हटलं तरी थोडाफार इंटरफिअरन्स होतो. तर अशा ज्येष्ठ नागरिकांना तुमचा काय मेसेज आहे, काय ऍडवाइस आहे? आभारी आहे. बरं, किशोरजी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण हा मला वाटतं प्रत्येकच घरात त्यांनी काही हा मुद्दा काढलेला आहे, पण अनेक घरांमधला हा प्रश्न असू शकतो. नातवंडांशी खूप अटॅचमेंट आहे सर, मग कुठेतरी इंटरफेअर होतोच. मला वाटतं अशा प्रकारच्या याच्यावर आपल्याकडे फार मोठे चित्रपट किंवा आता नटसम्राटमध्ये पण असे प्रश्न हाताळले गेलेले आहेत. काय सांगता येऊ शकतं सर, अशा वेळी काय करायला हवं, ज्येष्ठांच्या मार्फत काय व्हायला हवं?
ज्येष्ठ नागरिक म्हणजे आजी आजोबा आणि नातू यांचं खूप जवळचं नातं आहे खरंय. खरंच. आणि हे खूप अटॅच असतात. याचं कारण आहे की आपण म्हणजे असं म्हणतो की वृद्धत्व हे एक प्रकारे बालपणच आहे हो. आणि म्हणूनच कुठेतरी हे आपल्या नातवांशी ते जास्त अटॅच असतात. पण ही अटॅचमेंट होत असताना हा सुद्धा ज्येष्ठांनी विचार करणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे की कुठे ना कुठेतरी आपण इंटरफिअर तर जास्त करत नाही. कारण बदलत्या काळामध्ये सुद्धा स्वतःला बदलून घेणं ही सुद्धा काळाची गरज आहे. कारण बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचं असं होत आहे की त्यांना असं वाटतं की हो हे आमचं जसं होतं आमच्या वेळी जसं होतं आता तसंच व्हायला पाहिजे किंवा आमच्यासारखीच परिस्थिती जी आहे ती पण आता असली पाहिजे. पण ते आता शक्य नाहीये. म्हणून माझं सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना नम्र निवेदन आहे की त्यांनी सुद्धा या काळानुसार बदलणं गरजेचं आहे. तुम्ही समजून घ्या आपल्या मुलाबाळांचे प्रॉब्लेम, थोडंसं त्यांना सुद्धा स्वातंत्र्य द्या, त्यांना समजून घ्या. कारण मला खूप अभिमान वाटतो या युवा पिढीचा सुद्धा. कारण त्यांना जर तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते जरूर तुम्हाला मदत करतील. आणि तुमचं एक पाऊल पुढे येणे सगळ्यात गरजेचं आणि महत्वाचं आहे. कारण आपण ज्येष्ठ आहात ज्येष्ठ असं म्हणता येऊ करेक्ट. शकतं. पण एक माझंच आणि हा जो एक खेकेखोरपणा जो आपण म्हणू शकतो तो थोडासा सोडायला हवा. कारण एक ऍडजस्टमेंट आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण कुटुंबामध्ये राहतो तेव्हा आपल्या हाताची पाची बोटं सारखी नाहीत आहे, तशी सगळी व्यक्ती काही सारख्या नाहीत. पण आपण ज्येष्ठ असल्यामुळे आपल्याकडे अनुभवाचा साठा आहे. तर त्या अनुभवानुसार तुम्ही सुद्धा थोडंसं बदलून समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही हा समजूतदारपणा दाखवला त्यापेक्षा जास्त समजूतदारपणा ही मंडळी तुम्हाला निश्चित दाखवतील. ही मला आशा नव्हे, ही अपेक्षा नव्हे, पण हा माझा विश्वास आहे. सर इथे एक मुद्दा असा महत्वाचा येतो ना की आयुष्यभर एखाद्या घरावर आपण एक सत्ता थोडक्यात गाजवलेली असते म्हणा किंवा ते घर आपल्या हातात असतं आणि कुठेतरी मुलं मोठी झाली आणि आता हे सगळे आपल्या पंखाखालनं निघून गेली, त्यांनी झेप घेतली आहे उंच, हे पचवणं एका विशिष्ट वयामध्ये थोडंसं जरा जड जातं आणि तिथून प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग इथे वृद्धापकाळ किंवा ज्येष्ठत्व ज्याला आपण म्हणू शकतो त्याची परिभाषा बदलत असताना स्वतःमध्ये काय बदल करून घ्यायचे आहेत हे समजून घेण्यासाठी ती मॅच्युरिटी, तो समजूतदारपणा, हे सगळ्या गोष्टी या ज्येष्ठांच्या प्रश्नांच्या संदर्भात निगडीत आहेत. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? कारण आपण त्याच्यावर आत्ताच बोलता आहात, पण आणखी काय प्रकाश टाकता येऊ शकतो मी या अनुषंगाने विचारते सर, की फक्त तोच भाग नाही पण आपण समाजासाठी हा वेळ आपण सदुपयोगी लावू शकतो, अनेक सकारात्मक गोष्टी करू शकतो. तर हा अँगल थोडासा आम्हाला समजावून सांगितलं तर बरं होईल सर. ज्येष्ठांच्या बाबतीत सगळ्यात मोठा एक जो प्रॉब्लेम मी आता या ठिकाणी मुद्दाम शब्द वापरतोय तो असा असतो की त्यांच्या अपेक्षा खूप असतात आणि त्यांना असं वाटतं की माझ्या मुलांनी किंवा माझ्या नातवांनी किंवा माझ्या सुनेनी हे असंच केलं पाहिजे. आणि हे करत असताना तुमच्या अपेक्षा तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून करत असता, तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून कधीच विचार करत नाहीये. कारण काळ बदलल्यानुसार त्यांच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या सुद्धा तुम्ही विचार करत नाहीये. तुम्ही फक्त स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी, स्वतःचा विचार करून तुम्ही अपेक्षा ठेवता आणि हे अपेक्षाचं जे ओझं आहे हे वाढत जात आहे. आणि त्या अपेक्षा जेव्हा पूर्ती होत नाही, त्या अपेक्षांची पूर्ती होत नाहीये, तेव्हा मग हा त्रास होतो. आणि मग असं वाटतं की मला कोणी विचारत नाहीये, मी एकटे आहे किंवा हे असूनही माझ्याकडे लक्ष देत नाहीये. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी हा विचार करणं खूप गरजेचं आहे की अपेक्षा असाव्यात, पण त्या अपेक्षा पण जास्त करू नये. कारण त्या युवा पिढींचे सुद्धा काही स्वप्न आहे, त्यांच्या काही आशा आकांक्षा आहेत, ती त्यांना पूर्ण करू द्या. तुम्ही त्यांना मदत करा, ते पुढे जातील. ते पुढे गेल्यानंतर उद्या तुम्हालाच अभिमान वाटेल त्यांचा. पण त्याचबरोबर तुम्ही सुद्धा, जसं मी आधीच सांगितलं की तुमच्या जीवनाची सेकंड इनिंग आहे आणि ही सेकंड इनिंग तुम्हाला खूप महत्वाची आहे. यामध्ये तुम्ही समाजासाठी सुद्धा बरंच काही करू शकता. जसं मी सांगितलं की 40% ज्येष्ठ नागरिक एकटे आहेत, त्यांना कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या एरियामध्ये जाऊन अशा ज्येष्ठ नागरिकांना मदत करू शकता, त्यांच्या सोबत काम करू शकता. त्याचप्रमाणे अशी पण काही मुलं आहेत की ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्यांना कोणी शिकवणार नाहीये, तुम्ही जाऊन त्यांना शिकवू शकता. तुम्ही आपला वेळ त्यांना देऊ शकता. कारण तुमच्याकडे खूप महत्वाचा खजिना आहे आणि तो खजिना आहे तुमचा अनुभवाचा. आणि हा अनुभवाचा खजिना जर तुम्ही वाटला, कारण शेवटी ज्येष्ठ म्हटल्यानंतर तुमच्याकडून देणं महत्वाचं आहे घेण्यापेक्षा, आणि हे जर तुम्ही देत राहिलात तर समाजाला भरपूर काही मिळू शकेल आणि त्याच्यातून खूप चांगले नवीन आणि योग्य अशा व्यक्ती सुद्धा निर्माण होऊ शकतील. शेवटी माणूस बनणं महत्वाचं आहे. तुम्ही काय झालात, किती शिकलात, डॉक्टर झालात, वकील झालात, काय झालात, पण तुम्ही एक चांगली व्यक्ती किंवा चांगला माणूस जर नाही झाला तर मग त्याला काही अर्थ नाहीये. आणि हे घडवण्यासाठी, हे बनण्यासाठी ही ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतात. म्हणून आपणही सुद्धा आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला नव्हे तर समाजातील जे काही निराधार आहेत, गरीब आहेत, अजून एकटे आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही मदत करू शकता. थोडंसं तुम्ही पुढे जाऊन बघा. कारण आज आमच्याकडे सुद्धा असे बरेच व्हॉलंटियर्स आहेत, 60, 70, 80 वर्षाचे व्हॉलंटियर्स आहेत जे आम्हाला येऊन नेहमी मदत करतात. तुम्ही सुद्धा अशी मदत करा. जीवनात
जीवनाचा दृष्टिकोन वेगळा आहे, बदलू शकतो तो. आणि शेवटी कसं की जेव्हा तुम्ही कामात मग्न असाल तेव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दोन्ही चांगले तंदुरुस्त राहू शकाल. ही सगळ्यात ही महत्त्वाची सगळ्यात बाब आहे, महत्त्वाची सर. गोष्ट आहे. कारण शेवटी असं म्हणतात ना, Devil's empty mind is a empty devil mind is a workshop. devil's That is workshop. correct. अगदी करायचं. सर, एका आणखी महत्वाच्या मुद्द्याकडे येते. आपल्याकडे सेलिब्रिटी वृद्ध असं जर आपण बघितलं ना सर, अनेकदा असे वर्तमानपत्रातनं बातम्या म्हणा किंवा चॅनल्समधनं आम्ही न्यूज वाचतो की ज्या कलाकारांना आपण एक रुपेरी पडद्यावर किंवा मोठ्या पडद्यावर एकेकाळ इतकं भव्य स्वरूपात बघितलेलं असतं, त्यांच्या वृद्धापकाळात होणारे हाल बघून सर खूप वाईट वाटतं. शासनाच्या वतीने किंवा एक समाज म्हणून काय ह्या प्रश्नाच्या बाबतीत आपण करू शकतो? कारण काही मंडळी समाजातनं उठून येतात आणि मदत करतात सर, पण अशा कलाकारांसाठी काय भरीव कार्य करता येऊ शकतं? वृद्धापकाळात त्यांची काय सोय करता येऊ शकते? मला फक्त आठवतं ते नटसम्राट विवा शिरवाडकरांची अमर कलाकृती. म्हणजे ही तर कित्येक वर्षापूर्वी त्यांनी हे लिहून ठेवलं होतं, हा नाटक. पण हे नाटक नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे. आज बरेच असे कलाकार जेव्हा आम्ही बघतो, मला या ठिकाणी कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, पण बऱ्याच कलाकारांना आम्ही मदत केलेली आहे आणि मदत करतही आहोत. बरं. कारण काळानुरूप त्यांच्याकडे आज पाहिजे तेवढं आर्थिक सहाय्य नाही, आर्थिक पाठबळ नाहीये. कारण शेवटी या कलाकारांनी सुद्धा आपल्या जीवनाचा सुवर्ण काळ समाजाला दिलेला आहे, लोकांना दिलेला आहे. पण त्याचबरोबर या क्षेत्रातील इतरही मंडळींनी सुद्धा एकत्र मिळून जर अशा काही सामाजिक संस्था निर्माण करून त्यांना जर मदत केली तर मला वाटतं त्यातून बरंच काही निष्पन्न होऊ शकेल. काही कलाकार करत आहेत, मी असं म्हणत नाही करत नाही, पण ते खूप कमी प्रमाणात होत. फोन घेते शेवटचा. आरती आपल्याला बोलतायत. हॅलो, नमस्कार, बोला. मला असं विचारायचं आहे की आमच्या नात्यामध्ये एक दाम्पत्य आहे आणि त्यांचं वय 80च्या वर आहे. दोघेही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या थकलेले आहेत, पण त्यांचे नातेवाईक खूप दूर राहतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी काय सोय होऊ शकेल? कारण ती आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण तर याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नक्कीच. काय सांगता येऊ शकतं सर? हा, त्यांना जर वृद्धाश्रमात राहायचं असेल, कारण त्यांची काही आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी सांगितलंय, पण त्यांना कोणी कुठेतरी सोबत हवं आहे. अशा वेळी दोन पर्याय आहेत. एक तर ते कोणाला केअर गिव्हर म्हणा कोणाला आपल्या सोबत ठेवू शकतात, पण त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असा येतो की जेव्हा तुम्ही एका अनोळखी व्यक्तीला आपल्याकडे ठेवता तेव्हा त्या व्यक्तीची माहिती होणं गरजेचं आहे. कोण आहे, कुठली व्यक्ती आहे, आणि त्याच्याबद्दल सगळी इत्यंभूत माहिती तुम्हाला परत मी एकदा सांगतो की आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला देणं आवश्यक आहे. पण त्याचबरोबर जर तुम्हाला वृद्धाश्रमात राहायचं असेल तर खूप चांगले वृद्धाश्रम असे आहेत, त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. आणि पुढे मला असंही सांगायचं आहे की आता एक नुकतीच रिटायरमेंट होम ही सुद्धा संकल्पना सुरू झालेली आहे. तर अशी रिटायरमेंट होम सुद्धा आहेत, पुण्या मुंबईमध्ये सुरू झालेले आहेत. तिथे सुद्धा तुम्ही फ्लॅट बुक करून त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. आणि हा मी यांना पर्याय एवढ्यासाठी सांगतो कारण यांच्याकडे आर्थिक समस्येचा प्रॉब्लेम मुळीच नाही, त्यांनी आधी सांगितलं म्हणून हे त्यांच्यासाठी. अगदी बरोबर सर. म्हणजे एकूणच आपल्याला जो प्रश्नांचा ओघ आहे त्याच्यावरून असं लक्षात येतंय की लोकांना योग्य ठिकाणावर माहिती हवी आहे की कुठे जायचंय, कुठे संपर्क करायचा आहे आणि कशा पद्धतीने प्रश्नाचा आपण मार्गी लागू शकतो. तर मला वाटतं आपल्या संस्थेच्या मार्फत अशा अनेक प्रश्नांना उत्तरं मिळू शकतात. तर आपल्याकडे एक हेल्पलाईन नंबर पण आहे. वर आपण संपर्क साधू शकता. आपले कुठलेही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं या नंबरवर आपल्याला मिळू शकतात. सर, आपण काय म्हणत होतो? हा नंबर टोल फ्री आहे. बरं, हा नंबर टोल फ्री आहे, हेही आपण इथे नमूद करायचं आहे. कारण टोल फ्री एवढ्यासाठी मी सांगतो कारण तुम्ही कुठूनही कॉल करत असाल पीसीओ वरून तर तुम्हाला पैसे टाकण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे या नंबरवर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला पाहिजे ती माहिती जरूर मिळू शकेल. नक्कीच. म्हणजे अगदी त्यांनी वृद्धाश्रम कुठल्या वृद्धाश्रमात जायचंय, तिथे पैसे भरण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, या सगळ्या डिटेल्स वृद्धाश्रम कुठे आहेत, नंतर कुठल्या प्रकारच्या हेल्पलाईन आहेत, सरकारच्या काय सुखसुविधा आहेत, नंतर कुठे जवळपास चांगले हॉस्पिटल्स आहेत, कुठल्या पॅथॉलॉजी लॅब आहेत, विल्स आणि लिगसीच्या संदर्भात जर त्यांना काही माहिती हवी असेल ती पण आम्ही त्यांना देऊ शकतो. सगळ्या प्रकारची माहिती त्यांना देऊ शकतो. सर, अचानक एखादं काही संकट आलं तर वृद्धांनी कशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण करावं? म्हणजे घरामध्ये आहे एखादी वृद्ध महिला आहे, घरात कोणी घुसतंय, अशा वेळी एक प्रिकॉशन, साध्या साध्या गोष्टी म्हणजे घराची कडी लावणं इथपासून जर आपण थोडक्यात एक जाता काही आपण आढावा घेऊ शकतो का त्या गोष्टी? मला एवढं सांगायचं की जे एकटे ज्येष्ठ नागरिक राहतात किंवा जे एकटे नाही तरी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी सगळ्यात आधी सिक्युरिटी सिस्टम खूप महत्वाची आपल्या घरामध्ये. कारण सुरुवात होती ती आपल्या घरापासून बेल दाबण्यापासून. तर त्या बेल पासून जर तुमची
सिक्युरिटी सिस्टम असणं आवश्यक आहे, तिथे होल असणं आवश्यक आहे, दरवाजाला सिक्युरिटी गेट असणं आवश्यक आहे. कारण एकदम दार उघडून तुम्ही कोणाला आतमध्ये घेऊ नका, अनोळखी व्यक्तीला तर नाहीच, कारण आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे पण एक अशी बेल तुम्ही ठेवा की ज्याचा अलार्म हा वाजेल तुमच्या सोसायटीमध्ये जाऊ शकेल. हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण या गोष्टी जरी तुम्ही पाळल्यात आणि या गोष्टी जरी तुम्ही ठेवल्या तर मला वाटतं तुम्हाला त्रास खरंच होणार नाहीये. आणि परत एकदा मी जाता जसं मी एक दुसरं उदाहरण तुम्हाला देणार होते, मुद्दाम मी सांगू इच्छितो. कारण आमच्याकडे एक 65 वर्षाचे आमचे एक व्हॉलंटियर आहेत. त्यांची दोन्ही मुलं परदेशामध्ये स्थायिक झालेली आहेत. दोघं नवरा बायको एकटे राहतात, पण त्यांनी स्वतःला कामामध्ये झोकून दिलंय. ते नेहमी आमच्यासाठी 24/7 अवेलेबल असतात. कुठेही काही काम असलं तर ते सांगतात की नाही मी येतो तुमच्या मदतीला. आणि आम्हाला जेव्हा असे कॉल येतात की जे एकटे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कुठेतरी हॉस्पिटलला जायचं असतं, अशा वेळी हे व्हॉलंटियर जाऊन त्यांना मदत करतात. तुम्ही सुद्धा असं काम करू शकता. तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकता. आपलं जीवन झालं, आता आपलं वृद्धत्व आलं म्हणून जीवन संपलं हे शक्य नाही, हे असं तुम्ही मानू नका. कारण जीवनाला कुठे आता सुरुवात झाली आहे. कारण आयुर्मान वाढत चाललंय. 80, 90, 100 पर्यंत आपण जगणारच आहोत. त्यामुळे हे वृद्धत्व जेवढं काही चांगलं होईल त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण ही वृद्धत्वाची वाटचाल नसून ही वृद्धत्वाकडून ज्येष्ठत्वाकडून ही श्रेष्ठत्वाकडे जाणारी ही वाटचाल आहे. आणि जेव्हा हे वृद्धत्व किंवा हे ज्येष्ठत्व जेव्हा श्रेष्ठत्व बनतं किंवा त्या पदावर तुम्ही पोहोचता, मला वाटतं तेव्हा तुम्ही तुमच्यासोबतच समाजाचं आणि इतरांचं सुद्धा तुम्ही कल्याण करू शकता. आणि मला विश्वास आहे की फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. फक्त विचार बदलण्याची आवश्यकता आहे. नक्की सर, आज आपण आलात आणि आमच्या मंचावरनं इतकी चांगली माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये.